सकाळचे 6 वाजलेत आणि इथली शांतता पहा. इथलं वातावरण वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवते. तर जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कल्पामध्ये आमचा स्टे होता आणि ही जी सकाळ आहे ही सुंदर पहाट आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर पहाट होती. म्हणजे इथे जो पक्ष्यांचा मधुर आवाज आहे, इथली शांतता खरंच अप्रतिम. तुम्ही समोर जो खूप मोठा डोंगर पाहताय तो किन्नौर कैलासचा डोंगर आहे. त्यानंतर आम्हाला पटकन रेडी होऊन ब्रेकफास्ट करायला जायचं होतं. असं तर माझा पूर्ण ग्रुप आम्ही सगळे लवकर रेडी व्हायचो, पण काय माहिती का आम्हाला जायला प्रत्येक जागी जायला लेट व्हायचं आणि आम्ही ओरडा खायचो. कल्पामधून आम्ही चेकआउट करून नंतर निघालो खाप संगमकडे. इकडचे रस्ते वगैरे तुम्ही बघू शकता. इट्स लाईक इकडे आड तिकडे विहीर. खाप संगमला पोचता पोचता आम्हाला खूप टाईम झाला होता. लाईक आम्हाला गाडीमध्ये डिझेल वगैरे काही भरायचं होतं, तर तिथे खूप सारी गर्दी होती आणि सर्वांना भूकही लागली होती. तर आम्ही एका कॅफेमध्ये थांबलो होतो पेटूची पूजा करायला. मला तशी खूप काही भूक नव्हती, पण मी थोडीफार कॉफी वगैरे पिले होते. बाकी सगळ्यांनी ब्रेकफास्ट वगैरे केला. तर फायनली आम्ही खाप संगमला पोहोचलो. इथे खूप थंड वारा होता. ॲक्च्युली इथे ना 2 नद्या एकत्र येतात, स्पिती आणि सतलज. स्पिती ही आपली आहे लाईक इंडियाची आणि सतलज ही चायना तिबेट बॉर्डरवरून येते. तो हेलो गाइस, ये है खाप संगम यहाँ का। ये जो एक आता है स्पीति के यहाँ से रिवर आती है, और आती एक आती है सतलज जो कि चाइना से आता है। ठीक है, तिब्बत से हम मिल के निकल जाता है सतलज से। तो ये एक पॉइंट है, साइट सीइंग है, यहाँ पे आप आके विजिट कर सकते हो, देख सकते हो। तिला माझे फोटोज काढता येत नाही. दुसऱ्यांचे काढायचे असेल तर अशी पोज दे गं, अशी पोज दे गं. मला सोडून दुसऱ्यांचे आणि मला इथे उभी राहणं, मला तिथे 2x वर झूम करणार असं. पूर्ण मूड ऑफ झाला हिच्यामुळे. कार्तिक गॉगल ब्रँडचं कोलॅब आलं पाहिजे. ते पण तिच्याकडे. हाय मग तुझी. मी चेंज करा मागे पब्लिक मला पण तुझीच पाहिजे. अरे यार मला मेटा चालेल. मला पण मेटा चालेल. तुम्ही जागा चेंज करा. हे असं होतं, गाडी आल्यावर सरकायला लागतं. तर अशा प्रकारे आम्ही आणि आमच्या ग्रुपवाल्यांनी खूप सारी मज्जा केली खाप संगमवर आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो नाको विलेजकडे. त्यानंतर आम्ही नाको विलेजला जायला निघालो. फायनली आम्ही नाको या छोट्याशा पण सुंदर गावात पोचलो. हे गाव खरंच खूपच जास्त सुंदर होतं आणि या गावामध्ये ना एक असं नदी या तलाव आपण म्हणू शकतो, तलाव आहे. तर त्या तलावामध्ये आपण दगडही फेकू नाही शकत या त्याच्यामध्ये हात या पाय वगैरेही बुडवू नाही शकत. इथे जे यांचे पूर्वज वगैरे होते त्यांचं नाव काहीतरी आहे, आय डोंट रिमेंबर. तर ते लोक इथे मेडिटेशन करायचे. सो हे एक धार्मिक स्थळ आहे. इथे आपण काही टचही करू शकत नाही. फक्त आपण बघू शकतो आणि या सुंदर वातावरणाचा आनंद घेऊ शकतो. हे गाव, इथली सुंदर मातीची घरं खरंच खूप जास्त सुंदर आहेत आणि इथला गाईचा गोठा तर बघा खूप छान आणि एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेला. आणि इथले डॉग्स वगैरे तर खूप ज़्यादा शांत आहेत, चावत वगैरे अजिबात नाहीत. सबका नाम आपका के नाम में सीरिंग से ही होता है. हाँ, मतलब सीरियल से होता मतलब अभी बोलो, दीदीला सपोर्ट करा. दीदीला सपोर्ट करा. एक नंबर.
आप घर में मोमो बनाते हो? नाको विलेजमध्ये एवढी जास्त थंडी होती, लिटरली आमचं शरीर कुडकुडत होतं. पण आम्ही स्टेवर जाऊन नंतर जेवण वगैरे केलं. त्यानंतर थोडा वेळ उनो खेळला आणि झोपी गेलो. आज आहे आमचा स्पितीमध्ये 4था दिवस. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्हाला 7:30 वाजता निघायचं आहे. तर चला एकत्र तयार होऊया. त्यानंतर माधवी दीदीने माझा मेकअप केला. ॲक्च्युली मला मेकअप म्हणजे फक्त स्किन केअर वगैरे तेच वाटायचं. पण तिच्याकडून मी खूप काही शिकली आहे मेकअपबद्दल आणि मी आता शिकते आहे हळूहळू मेकअप कसा करायचा वगैरे. त्यावरही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. ब्रेकफास्टमध्ये पोहे, चहा, ब्रेड वगैरे होता. तर ते आम्ही मस्तपैकी खाल्लं. आम्ही सध्या आलोय फ्यू मॉनेस्ट्रीवर आणि ही आहे इंडिया आणि चायनाची बॉर्डर. इथे ना आयफोनवाले जे युजर आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये चायनाचा टाईम दिसतं आणि जे अँड्रॉइड आहे त्यामध्ये इंडियाचा टाईम दिसतं. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल. आता आम्ही आलोय 500 वर्ष जुनी मम्मी बघायला, जी मे बी चायनाची आहे. मला तुम्हाला दाखवते. नको यार. अरे का आता तर आपणच दिसतोय. दिसली ना मम्मी. सध्या अँड्रॉइडमध्ये वाजलेले 12:06 आणि आयफोनमध्ये वाजलेले 2:30 म्हणजे 2:36 झालेले आहेत. कारण आपण इंडिया आणि चायनाच्या बॉर्डरवर आहे म्हणून. तिबेट बॉर्डरवर आहे म्हणून आयफोनमध्ये 2:30 वाजलेले आणि अँड्रॉइडमध्ये 12 वाजलेले. फ्यू मॉनेस्ट्री पाहिल्यानंतर आम्ही दुसरी एक मॉनेस्ट्री पाहायला गेलो होतो आणि तिथेच आम्ही जेवण वगैरेही करणार होतो. या मॉनेस्ट्रीचं मला नाव आठवत नाही आहे, पण आम्ही इथे जेवण वगैरे केलं आणि इथे डॉग्स वगैरे खूप भारी होते हां. त्यानंतर आम्ही इथे जेवायला थांबलो होतो आणि जेवणामध्ये आम्ही घेतलं होतं शेजवान राईस, ज्यामध्ये शेजवान तर आम्हाला दिसतच नव्हतं, ते त्यांनी अलगसे दिलं होतं आणि टेस्ट वगैरे एवढी छान नव्हती, ठीकठाक होतं. आणि इथे ना सगळ्यांची तब्येत थोडी डाऊन डाऊन वाटत होती. तर सगळ्यांनी म्हणजे थोडंफार वगैरे जेवून घेतलं. असं जास्त एन्जॉय करून कोणी नाही खाल्लं. मी मला जबरदस्त खायला होता मॉल रोड. तिथे संपलं नाहीये तू वन्स क्रॉस म्हणून मी मला संपायला भाग पाडते. काय खाली जबरदस्त. हिडिंबामध्ये मी तुझ्या हातात तसा दे. जेवण वगैरे आमचं करून झालं आणि त्यानंतर आम्ही काझाकडे निघालो आणि आम्ही रस्त्यामध्ये थांबलो होतो कारण आम्हाला वॉटरफॉल दिसला होता. खूप सुंदर वॉटरफॉल होता म्हणून आम्ही बस थांबवली होती आणि तो बघायला आम्ही एक्सायटेड होतो आणि तिथे जाऊन बघतोय तर काय वॉटरफॉलचं पाणी हे पाईपमधून पडत होतं. पहिल्यांदा मी पाहिलं असं काही वॉटरफॉल. फायनली आम्ही काझामध्ये पोहोचलो. ॲक्च्युली इथला जो एक्सपिरियन्स होता आमचा थोडासा हॉरिबल होता, पण इथे पोचता अंधार पडला होता. तर आम्ही फक्त रात्रीचं काझामधील मार्केट वगैरे एक्सप्लोअर केलं आणि नंतर आम्ही स्टेवर येऊन झोपी गेलो.
काजामध्ये तर एवढं काही मी रेकॉर्ड नाही करू शकले कारण सगळ्यांचीच तब्येत खराब होती. पण नेक्स्ट डे आम्ही गेलो होतो इंडियाज हायेस्ट पोस्ट ऑफिस. इथे जाऊन आम्ही आमचे जे लव्ड वन्स होते त्यांना आम्ही पत्र पाठवले आणि ते त्या लोकांना पोचले. सगळ्यांची पत्र पोचली पण माझं तेवढं नाही पोचलं कारण सोना जहाँ पर हो वहाँ कांड ना हो ऐसा हो सकता है की मी जे पत्रावर ॲड्रेस टाकला होता तोच गलत टाकला होता. सो माझं पत्र नाही पोचलं, बाकी सगळ्या लोकांचं पोचलं. हायेस्ट पोस्ट ऑफिस पाहून नंतर आम्ही कॉमिक विलेज पाहायला निघालो होतो आणि आमच्या ग्रुपमधील काही लोकांनी बाईक वगैरे रेंटवर घेतले होते. तर मी पण एकदम वातावरणाचा मजा घ्यायला बाईकवरून वगैरे निघालो होतो. इथले डोंगर, रस्ते, वातावरण खूपच जास्त सुंदर होते आणि बाईकवरून इथून जायची मज्जाच वेगळी आहे खरंच. नको जा बस. वातावरण खूप छान होतं तर आम्ही मध्येच थोड्या वेळ फोटोशूट वगैरे करायला थांबलो होतो. पण इथे थंड वारा प्रचंड होता. कुठे आलोय? ओल्ड मॉनेस्ट्री कॉमिक विलेज आहे इकडे काजामध्ये. तिथल्या ओल्ड मॉनेस्ट्रीला आलो आणि खूप चांगलं आतमध्ये मेडिटेशन करणं हे खूप भारी आहे. आम्ही केलं. व्हेरी नाईस. कॉमिक विलेज पाहून नंतर आम्ही लंगजाला गेलेलो. इथे बुद्धांची खूप मोठी मूर्ती आहे आणि इथे रात्रीचे लोक स्टारगेजिंग करतात. ते जे आपण रात्रीचं उन्हाळ्यामध्ये छतावर झोपून जे बघायचो ते सेम, काही वेगळं नाही आहे. त्यानंतर आम्ही गेलो चिचमचा ब्रिज पाहायला आणि हा ब्रिज खूप सुंदर होता. पण ब्रिजवरून असं खालची दरी पाहायला खूप जादा भीती वाटत होती कारण थोडा भयानकही होता, थोडा काही जास्तच भयानक होता. इथे आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज वगैरे शूट केले आणि ते खूप थंड हवा होती पण फोटो काढायची मस्ती अंगातून काही जात नव्हती आमची. त्यानंतर आम्ही गेलो की मॉनेस्ट्री पाहायला आणि ही तीच की मॉनेस्ट्री आहे जी आपण क्लासमेटच्या नोटबुकवर बघतो ती वाली. लहानपणी आपण ज्या गोष्टी पुस्तकामध्ये नोटबुकमध्ये पाहत होतो, बघत होतो त्या गोष्टी आज प्रत्यक्षात पाहत असताना खूप जास्त आनंद होत होता. काही लोक फोटोज क्लिक करत होते तर काही लोक इंस्टाग्रामचा ट्रेंड फॉलो करत होते. हा ट्रेंड तुम्हाला माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तिथून रिटर्न स्टेकडे येताना रस्त्यामध्ये खूप सुंदर डॉग भेटला आणि इथले डॉग खरंच खूप सुंदर आहेत. ते चावत वगैरे नाहीत तर त्यांना हात लावायलाही भीती नाही वाटत. आणि आमचा आजचा स्टेही काजामध्येच होता आणि या आमच्या स्टेवर खूप सुंदर सुंदर असे डॉग्स होते आणि ही जी सुंदर डॉग आहे हिचं नाव मी राधा ठेवलं होतं. आय मीन ती बघा ना किती सुंदर दिसतीये खरंच आणि खूप शांत होती तर खूप भारी वाटत होतं. थंडी वाजते तुला? थंडी वाजते? तिच्या डोळ्यात प्रेम दिसते आणि गोष्टी वेगळी आहे. दे ना. आणि फायनली आम्ही आज चंद्रताल लेक पाहणार होतो. आत्तापर्यंत ऐकलं होतं की मरने से पहले चंद्रताल देखना आहे आणि आज आम्ही तेच बघायला चाललो होतो. इथे पोचेपर्यंत खूप साऱ्या लोकांनी गिवअप केलं, खूप सारे लोक रिटर्न मनालीला गेले पण आम्ही काही लोक राहिलो होतो जे आता आम्ही चंद्रताल लेक पाहायलाच जाणार होतो. इथे आमचा काजामधील स्टे भयानक होता पण इथली आमची राधा म्हणजेच ही डॉग खूप सुंदर अशी डॉग, हिला बाय म्हणायची इच्छाही होत नव्हती, हिला सोडून जायची इच्छाही होत नव्हती पण क्या करे, जाना तो पड़ेगा. बाय बाय. हम वापस नहीं आने वाले हैं.
फायनली आम्ही काजातून निघालो चंद्रताल लेकडे जायला. आम्ही मध्ये ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो कारण आम्ही काजामध्ये हवा तसा ब्रेकफास्ट केला नव्हता. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही या मंदिरामध्ये थांबलो होतो. हे मंदिर खूपच सुंदर होतं आणि खूप अशी शांतता होती इथे. मंदिरामागचा व्ह्यू ही खूप सुंदर होता. आम्ही तिथे जाऊन खूप सारे फोटोज, व्हिडिओज वगैरे शूट केले आणि फोटोज वगैरे सगळ्यांचेच खूप सुंदर आलेत आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतात हे डोंगर, बर्फाचे डोंगर. खरंच खूप सुंदर. फायनली आम्ही चंद्रतालच्या गेटमधून एंटर होणार होतो आणि खरी मज्जा तर आता सुरू होणार होती. जसं तुम्ही बघू शकता की आम्ही जात होतो आणि बाकीच्या गाड्या रिटर्न येत होत्या. इनको जाने दे, बस सामान अपन चढ़ा देते, बाकी इसमें सिर्फ हम बंदे आएंगे. अपने को बरोबर आहे. ही कोणाची आहे? पैसे ये दिले जे ना. असं लेने चाहे. तर झालं काय, पुढे एक बस अडकली होती. तर आम्ही ज्या बसमध्ये होतो त्या साईडच्या बस पुढे जाऊ शकत नव्हत्या. तर आम्हाला गाडी चेंज करावी लागली आणि ही 4 व्हीलर आहे, काही अलग टाईपची आहे, कॅम्पा वगैरे असं काहीतरी बोलतात. तर त्यामध्ये आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं आणि रस्ते तर तुम्ही बघू शकता की कसे भयानक आहेत ते. आम्ही चंद्रतालला जायला निघालो होतो आणि मध्येच आम्ही आमची अचानक गाडी आमची चेंज केली कारण पुढे सांगतो. हां, सो बेसिकली काय झालं, रस्त्याचा प्रॉब्लेम झाला आहे. पुढे जो रस्ता आहे तो तुटला आहे असं आपण म्हणू शकतो. सो वाट जी आहे ती एकदम आता छोटी झाली आहे जाण्याची आणि त्यामुळे ज्या मोठ्या 20 सीटर किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या गाड्या आहेत त्या जाऊ शकत नाही आहेत. त्यामुळे मग आम्ही मध्येच खूप वेळ थांबलो होतो. त्यामुळे सगळे खूप डिसअपॉइंट पण झाले होते कारण सगळ्यांना खूप एक्साइटमेंट होती मागे कॅमेरा जातोय बघा असं. पण आता फायनली आमचे जे टीम लीडर आहेत त्यांनी गाड्या अरेंज केलेल्या आहेत आणि मग त्याने आम्ही चालले. सो वी आर हॅपी राईट नाव. आता बघू, पुढच्या जर्नीसाठी एक्साइटेड आहोत. काय होईल काय होणार नाही माहिती नाही. तुम्ही ती समोरची गाडी बघू शकता. त्यामध्ये जे लोक उभा राहिलेले आहेत ते लोक ही आपलेच आहेत, म्हणजे आमचेच आहेत आणि बिचारे त्यांना उभं राहून जावं लागतंय बिकॉज दे डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. आणि रस्ता खूप छोटा आहे त्यामुळे फक्त या 4 चाकी गाड्याच फक्त जात आहेत. तर बिचाऱ्यांना उभं राहून जावं लागतंय. हे जे तुम्हाला टेंट दिसते स्क्रीनवर, तर त्या टेंटमध्ये आमचा स्टे होता. पण सध्या आम्ही चंद्रताल व्हिजिट करायला चाललो आहे आणि तिथून रिटर्न आल्यानंतर आमचा इथे स्टे असणार आहे. तुम्ही रस्ता बघू शकता की किती खडतर आहे, म्हणजे एवढा खडतर आहे की आमच्या पूर्ण बॉडीचा फुल बॉडी मसाज झालेला. मी क्लिअरली या म्हणजे ठीकपणे शूट पण करू शकत नव्हती. आणि सगळे बोलतात ना, मी म्हणजे रीलमध्ये वगैरे पाहिलं होतं की मरने से पहिले चंद्रताल देखना है वगैरे असं. पण इथे पोचता पोचता असं वाटत होतं की रस्त्यातच आम्ही टपकतोय की काय. तो गाइस फाइनली हमने चंद्रताल देख ही लिया मरने से पहले. भाई किती सुंदर दिसतोय लांबूनच, खरंच अप्रतिम. चंद्रतालला जायचं म्हटलं तेव्हा मी, साक्षी, माधवी दिदी थोड्या नर्वस होतो कारण दर्शना दिदी आमच्यासोबत येणार होत्या पण काही कारणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे थोडी भीती होती. पण थँक्स टू तन्मय आणि सुमित, त्यांनी आम्हाला इतकी छान कंपनी दिली की दिदी नाहीत असं जाणवलंच नाही. त्यांनी खूप छान साथ दिली आणि खरंच या ग्रुपसोबतचा हा खूपच सुंदर अनुभव होता माझा आणि माणसं खूप चांगली भेटली आम्हाला. त्यानंतर आम्ही सर्वांनी खूप सारे सुंदर फोटोज, व्हिडिओज वगैरे काढले आणि जेवढं बघावं तेवढं कमीच होतं कारण चंद्रताल लेक खूपच सुंदर होता. जसं तुम्ही स्क्रीनमध्येही बघू शकता. खरंच खूप अप्रतिम सुंदरता होती याची.
गायज आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो सरळ नेक्स्ट डेचा आहे, कारण चंद्रताल पाहिल्यानंतर एवढी थंडी होती तिथे. आम्ही सीधा टेंटमध्ये जाऊन झोपलो. तिथे लाईटही नव्हती आणि नेटवर्कही नव्हतं. सो नेक्स्ट डे आम्ही चाचा चाची या ढाब्यावर थांबलो होतो ब्रेकफास्टसाठी. त्यानंतर आम्ही शिमला पोहोचलो आणि शिमलामध्ये आम्ही मॉल रोड वगैरे एक्सप्लोअर केला आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला थांबलो होतो. आणि तुम्ही आमचा फेस वगैरे बघू शकता की किती टॅन वगैरे झालेलं आहे. ट्रिप तर फुल ऑन मस्ती केली, फुल ऑन एन्जॉय केला, पण सोबत खूप साऱ्या आठवणी आणि टॅन वगैरे सोबत घेऊन आलो. आणि दर्शना दीदीसोबत भेटही आमची शिमलामध्येच झाली. आणि आमची ट्रिप सुफळ संपन्न झाली आणि आम्ही घरी जायला निघालो. ट्रेनमध्ये आम्ही उनो खेळत होतो, खूप सारी मज्जा केली. आणि येताना जेव्हा आमची ट्रिपची सुरुवात झाली तेव्हा आम्हाला वाटलं की लोक कसे भेटतील, काय भेटतील, पण तुम्ही बघू शकता जगात भारी लोक भेटले आम्हाला. खरंच खूप भारी भेटले. थँक्स टू एव्हरीवन गायज हू मेड दिस जर्नी ट्रूली अनफॉर्गेटेबल. थँक्यू व्हेरी मच. फायनली आम्ही सुरतमध्ये पोहोचलो आणि या सगळ्यांना बाय बाय केलं विथ लॉट ऑफ मेमरीज. काय आता अजून एक ट्रिप प्लॅन करा लवकरच. जा. रडायचंय का आता? आप मुंबई आ रहे हो.